अरे त्या बॉक्सेस मध्ये कुठे असेल ती? टेम्पोला आधीच उशीर झाला, जाऊ दे. धैर्य सावीला भेटायला जाणार हे ऐकूनच टेन्शन आलं होतं बघा मला. पण बरं झालं, आत्यांनी कसं वेळेत सावरून घेतलं सगळं. खरं सांगू का, कधी एकदा हॉस्पिटल मधून आपल्याला हवी ती न्यूज येते याची वाट बघते मी. आत्या, तुम्ही काळजीच करू नका, आपली सावी लवकर बरी होईल. आत्या, आत्या माझं मन सांगतंय की यावेळी धैर्यांच्या परिश्रमाला नक्की यश मिळेल बघा. तुम्ही काळजी करू नका. इरा, तू म्हणतेस तसंच व्हायला पाहिजे ग. तसं काही झालं ना तर आधी मी घरात पूजा मांडणार आहे. तुम्ही दोघी कुठे गेला होता? हे इथे कोपऱ्यावर मागे विठ्ठल मंदिर आहे ना, आषाढी निमित्ताने दिंडी असते, दर्शनासाठी गेलो होतो. आई, ते आपल्या सावीला लवकरात लवकर बरं वाटावं ना म्हणून साकडं घालून आलोय. तुमची सावी आता बरी होणार? वाट बघा, तिला वाचवणारा गेला मुंबईला, आता ती कसली वाचतीये. काही करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिस होता कामा नये. कसं का होईना पण मला वेळेत पोचायलाच लागल. तुम्ही दोघी देवळात जाऊन आलात ते बरं झालं. शेवटी आता त्यालाच काय ती आपली काळजी. आई, अहो माझी खात्री आहे सावी लवकरच बरी होईल आणि त्या हॉस्पिटलमधून बाहेर येईल. भाऊजींचं लय प्रेम आहे तिच्यावर. आई, त्यांचं प्रेम असं खोटं नाही ठरणार आणि लवकरच त्यांचा बी सुखाचा संसार सुरू होईल बघा. सुखाचा संसार? सावी जगली तर सुखाचा संसार होईल ना, पण ती काही आता या घरात परत येत नसते. दादा, काय झालंय? रस्ता का बंद आहे? पुढे रस्त्यात ऑइलचा टँकर पलटी झालाय, त्यामुळे रस्ता बंद आहे. पण मला ना अर्जंट मुंबईला पोचायचंय. दुसरा रस्ता नाहीये का? मागच्या गावातून एक रस्ता गेलाय, तो पुढे जाऊन हायवेला रस्ता कनेक्ट होतोय. तो डायरेक्ट तिथून तुम्ही मुंबईला जाऊ शकता. बरं, इकडनं ना? हा. ओके, थँक्यू.
तुमच्या प्रार्थनेला यश यावं माझी पण तीच इच्छा आहे आता. डॉक्टरांचा डॉक्टरांचा फोन आहे. कदाचित सावीबद्दल काहीतरी सांगणार असतील. हा डॉक्टर बोला. आमच्या सुनबाई बऱ्या आहेत ना? दामिनी मॅडम, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम म्हणजे? सावी हॉस्पिटलमध्ये नाहीये, कुठेतरी गायब झाले. काय? सावी हॉस्पिटलमध्ये नाहीये? माहिती नाही. खरं तर त्यांच्यावर पुढची शॉक ट्रीटमेंट करायची म्हणून आमचा स्टाफ त्यांना आणायला गेला होता, पण ते कुठेच दिसत नाहीयेत. काय मूर्खपणा चाललंय कळत नाही मला. अहो पण तुम्ही सीसीटीव्ही चेक केला का सांगा मला आधी. हो मॅडम, आता मी आमच्या कंट्रोल रूम मध्येच आहे. सगळं फुटेज चेक केलं, पण काहीच कळत नाहीये. अहो पण मी काय सांगितलं होतं? मी काय सांगितलं होतं तुम्हाला? माझ्या सुनेच्या केसालाही धक्का लागता कामा नये सांगितलं होतं ना? मग हे सगळं कसं झालं? हे बघा, मला बाकी काय माहित नाही. वाटेल ते करा, पण तिला शोधून काढा, कळलं? नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही. हॅलो हॅलो, जरा 2 नंबर कॅमेरा दाखव. देवा देवा, अजून किती परीक्षा बघणार आहेस माझी? आई, सावी कुठे गेली असेल? म्हणजे तिला काही झालं नसेल ना? नाही नीता, नाही, आपल्या सावीला काही होणार नाही. माझं मन मला सांगतंय सावी हॉस्पिटलमधून गायब होण्यामागे नक्की काहीतरी कारण आहे. काहीतरी चांगलं घडणार याचे संकेत आहेत. म्हणजे म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला वहिनी? डोक्यावर पडल्यासारखं बोलू नका. कसला संकेत येतात? अहो तसं नाही, आई काय म्हणाल्या होत्या, हॉस्पिटलमध्ये खूप कडक सिक्युरिटी आहे आणि सावी तिथून बाहेर पडली म्हणजे म्हणजे काय? म्हणजे तिला नक्कीच बरं वाटलेलं असणार. आणि कदाचित ती आता घराकडे यायला निघाली असेल. ए, मूर्खासारखं बडबडू नको. तोंडाला येईल ते बडबडतीये. चल ऐक, ह्या बायकांना ना जरा पण अक्कल नाही. चल ना, निघ ना आता. निघ ना. सावीला खरंच जर का सगळं आठवलं असेल तर? नाही नाही, ते शक्य नाही. तिला खरंच सगळं आठवलं आणि ती हॉस्पिटलमधून सरळ पोलीस स्टेशनला गेली तर माझं सत्य सगळ्यांना कळेल. माझं धैर्य माझ्यापासून दुरावेल. नाही नाही, मी हे घडू देणार नाही. नाही, काय वाटेल ते झालं तरी सावीला शोधून काढायलाच हवं. आई आई, तू कुठून निघाली? ऐक आई आई, मी माणसं पाठवतो ना सावीला शोधायला. हे बघ, मला थांबून चालणार नाहीये. सावीला शोधून काढलंच पाहिजे आणि आता मला कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये. आई,
देवा, का माहित नाही, मनाला लय हुरहुर लागून राहील. माझ्या सावीला माझी गरज आहे असं वाटतंय. माझ्या लेकीवर लक्ष ठेव देवा, तिला लवकर बरं कर. माझ्या सावीला मला परत पहिल्यासारखं हसताना, मन मोकळेपणानं बोलताना बघायचंय. दादा, मुंबईला जाण्याचा रस्ता कुठे आहे? तिथून सरळ जा, थोडं राईट घ्या, तुम्हाला मुंबईच हवी लागेल. बरं, एक अंदाजे इथनं हायवेला लागायला किती वेळ लागेल? साहेब, हा रस्ता थोडा कच्चा आहे, इथून जायला तुम्हाला अर्धा ते पाऊण तास लागेल बघा. बरं, एक पाणी बॉटल द्या ना. ठीक आहे, देतो. ठीक आहे साहेब. देवी आई, मला माझी सावी काकू लवकर भेटू दे. देवी आई, सावी कुठं गेली, कशी आहे, काही माहित नाही ग. तिची काळजी घे प्लीज. सावीने आजवर आमच्यासाठी खूप केलंय. आता तिची अजून परीक्षा घेऊ नकोस. तिला परत पूर्वीसारखं कर. तिला घरी आण. या घराला, धैर्य भाऊजींना तिची गरज आहे. तिचा आणि धैर्य भाऊजींचा संसार सुखाचा होऊ दे. मला फ्रेंडकडे जायचं. फ्रेंड,
हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली पुढे रस्ता बंद आहे, झाड आडवं पडलेला आहे, गाडी मागे वळवा. हो पण मग मला अर्जंट मुंबईला पोचायचंय. माऊली सगळ्यांनाच कुठं ना कुठं जायची घाई असते, पण कधी कधी देवाला शरण गेल्याशिवाय योग्य रस्ता दिसत नाही. माऊलीचं नाव घ्या आणि गाडी परता मग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सगळे देव बाप्पाला हाक मारतायत. मला मला पण देव बाप्पाला हाक मारायची. माऊली माऊली म्हणायचंय. माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. नीता काय करतेस? ताई भाऊजींना कॉल लावते. ताई अहो, त्यांना सावीबद्दल काहीच माहित नाही. सावी हॉस्पिटलमधून पळून गेली हे त्यांना कळवायलाच पाहिजे. अहो जरा लवकर चला ना, पटपट गाडी चालवा जरा. हा डॉक्टर साहेब काय झालं? सावी सापडली? नाही मॅडम, सगळं हॉस्पिटल पालथा घातलं पण कुठेच नाही येते. तुमच्या नाकासमोर ती निघून गेली आणि तुम्हाला माहीतच नाही? आधी तिला शोधून काढा, नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील. सॉरी मॅडम, पण खरंच सांगतो आम्हाला काहीच माहिती नाही हो. तुमचं सॉरी तुमच्याजवळ ठेवा आणि सावीला शोधून काढा. ती हॉस्पिटलमध्ये नाही याचा अर्थ नक्कीच ती कुठेतरी बाहेर पळून गेली. पण मॅडम, गेटवर इतकी सिक्युरिटी असताना बाहेर जाणं शक्यच नाही. बघितली तुमची सिक्युरिटी. मला सांगा कुठली गाडी बाहेर गेली होती का? तुम्ही चेक केले का काही? हां, एक टेम्पो बाहेर गेला होता. तुमच्यावर विश्वास ठेवला ना तिथेच चुकले मी. तुम्ही तो टेम्पो चेक केला नाहीये ना, म्हणजे ती त्यातच असणार.
ती गाडी कुठे गेले, काय गेले, सगळी सगळी माहिती काढा पटकन. हो मॅडम, लगेच माहिती काढतो. पाऊली, मला फ्रेंड कडे जायचंय. मला त्याच्याकडे घेऊन जा. मला त्याला भेटायचंय. भाऊजी, फोन उचला भाऊजी. आजी, अहो जरा सांभाळून की. तुम्ही एक काम करता का, तुम्ही बसा जरा वेळ, मी पाणी आणतो तुमच्यासाठी. या. नाही लेकरा, अरे आज तू होतास म्हणून माझा विठू राया सुखरूप आहे. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा तू पांडुरंग पूर्ण करेल बघ. आणि तुला ती तुझी रुक्मिणी पण भेटेल बघ. माझा आशीर्वाद आहे तुला बाळा.
ए पुरी पुरी काय वडापाव खातेस पैसे पहिला दे पैसे दे पहिला ए पुरी ए पुरी ए पुरी कुठे निघालेस ए बाळा ए बाळा अरे ती पोरगी वडापाव घेऊन निघून गेली रे बाळा ती पोरगी दादा काय झालं? काय सांगू दादा ती येडी पोरगी मेंटल हॉस्पिटलच्या टेम्पोतून उतरली आणि वडापाव खाऊन पैसे न देताच पळून गेली ती सावी तर नसेल ना? एकच मिनिट हा. दादा ती हा वहिनी. हॅलो भाऊजी तुम्ही कुठे आहात? वहिनी काय झालं? लय टेन्शन मध्ये दिसतंय. भाऊजी अहो, इथं खूप मोठी गडबड झाली हो. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? भाऊजी अहो आपली सावी हॉस्पिटल मधून पळून गेली आणि तिला सगळे शोधतात पण ती सापडतच नाहीये. मी कॉल करतो तुम्हाला. दादा हीच होती का ती मुलगी? हो दादा हीच होती ती पोरगी